नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या पाण्याबद्दल. म्हणजे आपल्या सगळ्यांची जीवनवाहिनीच आहे ती. पण याच पाण्याचं व्यवस्थापन करणं हे एक खूप मोठं आव्हान आहे. चला तर या गुंतागुंतीच्या परिस्थितीला एका विशिष्ट केस स्टडीच्या माध्यमातून समजून घेऊया. तर हा सगळा जो अभ्यास आहे ना, तो एका नवीन सरकारी अहवालावर आधारित आहे. हा अहवाल एका जुन्या पण तितक्याच गंभीर पाणीवादावर एक अगदी आधुनिक म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित तोडगा सुचवतो. चला बघूयात यात नेमकं आहे तरी काय. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण आधी महाराष्ट्राच्या नद्यांबद्दल जाणून घेऊ, मग पाण्यावरून निर्माण झालेल्या तणावाची कारणं बघू, त्यानंतर गोदावरी खोऱ्यातल्या संघर्षाचा अभ्यास करू, त्यावर सुचवलेल्या हायटेक उपायाबद्दल बोलू आणि शेवटी या सगळ्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून आणि महाराष्ट्राच्या नदी प्रणालीला समजून घेऊया. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर सह्याद्री पर्वतरांग सगळ्यात महत्त्वाची आहे. ती जणू काही एक नैसर्गिक भिंत आहे जी ठरवते की कोणती नदी पूर्वेकडे वाहणार आणि कोणती पश्चिमेकडे. राज्याच्या संपूर्ण पाणी पुरवठ्याचा हाच मुख्य आधार आहे. आणि या नद्यांची लांबी पाहिली की त्यांचं महत्त्व लगेच लक्षात येतं. गोदावरी तर बघा, तब्बल 668 किलोमीटर फक्त महाराष्ट्रात वाहते. यावरूनच या नद्या आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत याचा अंदाज येतो. आणि ह्या नद्या वाहतात कशा, तर त्याला डेंड्रिटिक पॅटर्न म्हणतात. म्हणजे अगदी झाडाच्या फांद्या जशा फुगतात ना, तसंच मुख्य नदी आणि तिच्या उपनद्यांचं जाळं तयार होतं. गोदावरी नदी याचे एक उत्तम उदाहरण आहे. बरं, इतक्या नद्या आहेत, इतकं पाणी आहे, मग समस्या काय आहे? तर आता आपण वळूया मूळ मुद्द्याकडे, पाण्याची वाढती टंचाई. या अहवालाच्या प्रस्तावनेतच एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे. ते म्हणतात की जे पाणी एकेकाळी भरपूर होतं ते आता कमी झालंय आणि त्याची आर्थिक किंमत वाढली आहे. हे एकच वाक्य सगळी परिस्थिती सांगून जातं. पण असं का झालं? म्हणजे जे पाणी एवढं मुबलक होतं ते अचानक कमी कसं झालं? याची काही मुख्य कारणं आहेत. एकतर शहरं झपाट्याने वाढली, लोकसंख्या प्रचंड वाढली, शेतीत पाण्याचा वापर वाढला आणि उद्योगधंदे आणि घरगुती वापरासाठीही पाण्याची मागणी वाढली. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून पाणी कमी पडू लागलं. आणि हा जो संघर्ष आहे तो समजून घेण्यासाठी आपण एका विशिष्ट केस स्टडीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. ती म्हणजे अप्पर गोदावरी उपखोऱ्याची. हा भाग या संघर्षाचं केंद्र बनला आहे. तर इथला नेमका वाद आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा वाद आहे नदीच्या वरच्या आणि खालच्या भागातल्या पाणी वापराचा. म्हणजे वरच्या बाजूला असलेल्या धरणांमध्ये जास्त पाणी वापरलं गेलं की जायकवाडीसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या धरणापर्यंत पुरेसं पाणी पोहोचतच नाही. आणि हा वाद काही आजचा नाहीये. बघा, 2013 मध्ये पाणी वापरासाठी पहिला अहवाल आला होता, पण त्यानंतरच्या 10 वर्षात इतके बदल झाले की जुने नियम अपुरे पडू लागले. आणि म्हणूनच आता एका नवीन उपायाची तातडीने गरज निर्माण झाली आहे. आणि मग इथेच या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. तो म्हणजे 2024च्या अहवालात सुचवलेला एक नवीन, एकदम आधुनिक उपाय. प्रश्न खूप मोठा आहे नाही का? जी गोष्ट सगळ्यांनाच हवी आहे तिचं वाटप सगळ्यांना न्याय्य पद्धतीने आणि प्रभावीपणे कसं करायचं? याचं उत्तर जुन्या आणि नवीन पद्धतीतल्या फरकात दडलंय. आधी काय व्हायचं? प्रत्येक धरण स्वतंत्रपणे पाहिलं जायचं. पण आत्ता काय सुचवलंय? तर या उपखोऱ्यातली सगळी धरणं ही एकच मोठी सिस्टीम आहे असं मानून त्यांचं एकत्रित व्यवस्थापन करायचं. म्हणजे विचारांमध्येच एक मोठा बदल आहे. आणि हे सगळं शक्य कसं होणार? तर एका नवीन सॉफ्टवेअर प्रणालीमुळे. हे सॉफ्टवेअर ताज्या म्हणजे रिअल टाईम डेटाच्या आधारावर काम करेल आणि त्यानुसार पाण्याच्या वाटपाचे निर्णय आपोआप घेईल. आता प्रश्न पडला असेल की हे काम कसं करतं? तर याचे 3 सोपे टप्पे आहेत. पहिलं म्हणजे प्रवाह नावाचं ॲप आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान वापरून दुष्काळाची तीव्रता तपासली जाईल. दुसरं, सॉफ्टवेअर पाण्याची गरज किती आहे हे अचूकपणे मोजेल. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, ही प्रणाली कोणत्याही माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय आपोआप धरणातून पाणी सोडेल. तर मग ही नवीन प्रणाली लागू झाल्यावर पुढे काय होईल? ह्या जलव्यवस्थापनाचं भविष्य कसं असेल? आपण आता शेवटच्या भागाकडे वळूया. या सगळ्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता विखुरलेल्या व्यवस्थापनाकडून एकात्मिक व्यवस्थापनाकडे जातोय. तंत्रज्ञानाचा वापर करून डेटाच्या आधारे न्याय्य निर्णय घेतले जातील. यामुळे मानवी चुका आणि उशीर दोन्ही टाळता येईल.
आणि कदाचित हीच पद्धत भविष्यात इतर ठिकाणचे पाणीवाद सोडवण्यासाठी एक मॉडेल ठरू शकेल. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच की निसर्गाच्या या सर्वात मौल्यवान संसाधनावरून म्हणजे पाण्यावरून होणारा मानवी संघर्ष फक्त तंत्रज्ञान वापरून खरंच कायमचा सुटू शकतो का, ज्यावर विचार करायला नक्कीच हवा.